आज अंबाजोगाई शहराचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री नंदकिशोरजी मुंडडा काकाजी यांचा पदग्रहण समारंभ या ठिकाणी आज पार पाडला। आज जनतेनं जो कौल काकाजींच्या पाठीमागे उभा केला आणि लोकांच्या आशीर्वादानं काकाजींना नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली, त्या संबंधित आज त्यांनी पदभार ऑफिशियली आज स्वीकारलेला आहे। कार्यकर्त्यांचा उत्साह होता की पदभार स्वीकारण्याच्या पूर्वी सर्व शहरातून मतदारांच्या गाठीभेटी व्हाव्यात, सर्वसामान्य नागरिकांच्या गाठी व्हाव्यात आणि ज्या लोकांनी काकाजींना सर्व जनतेने आशीर्वाद दिलाय त्यांचं शुभेच्छा द्यायच्या निकाला दिवशी राहून गेले होते, कारण काकाजींची प्रकृती बरी नव्हती म्हणून त्या दिवशी बऱ्याच जणांच्या गाठीभेटी राहून गेल्या आणि मध्यंतरी ट्रीटमेंटसाठी ते परगावी होते म्हणून लोकांच्या भेटी राहून गेल्या होत्या। आणि आज सकाळपासून जवळपास 9:30-10 वाजल्यापासून ही रॅलीला सुरुवात झाली, ते जवळपास 4 वाजेपर्यंत आज ही संपूर्ण रॅली मिरवणूक आज शहरामध्ये प्रत्येक अनेक चौकांमध्ये कॉलनीजमध्ये जाऊन आज आम्ही नगरपालिकेमध्ये 4 वाजता आलोत आणि काकाजींनी पदभार स्वीकारला। मी अंबाजोगाईच्या जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी काकाजींवरती विश्वास ठेवून त्यांना नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली। या मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंडडा यांचं जे विजन शहराच्या बाबतीमध्ये बदलण्याचं होतं ते लोकांनी स्वीकारलं आणि काकाजींना नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी लोकांनी इथं दिली। काही प्रामुख्यानं पदभार स्वीकारल्यानंतर लोकांच्या अपेक्षा होत्या त्या आम्ही काकाजींसमोर मांडल्या। ज्या जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आम्ही ही निवडणूक लढलो त्याचाच एक भाग म्हणून माझ्याकडं काही नागरिकांनी ही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या की त्याच्यातल्या काही प्रमुख मागण्या मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना सांगू इच्छितो की सर्वात पहिली मागणी लोकांची होती की बाबा देशामध्ये इतकी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे, संसदेमधलं अधिवेशन आपल्याला लाईव्ह बघता येतं, विधानसभेचं अधिवेशन लोकांना लाईव्ह बघता येतं, तर आपल्या शहराच्या नगरपालिकेमध्ये ज्या सभा असतात, ज्या नगरसेवकांच्या नगराध्यक्षांच्या सभा ज्याला आपण नगरपालिकेची सर्वसाधारण सभा म्हणतो त्या सभासुद्धा लाईव्ह लोकांना बघता याव्यात ही एक अपेक्षा काही नागरिकांनी माझ्याकडं सांगितली होती। ती मी नगराध्यक्षांना आज काकाजींना सांगितली आणि त्यांना मी सांगितलं की तुमच्या प्रत्येक मीटिंग ह्या लाईव्ह असल्या पाहिजेत, लोकांना त्या ठिकाणी कळालं पाहिजे, जे नगरसेवक सर्व लोक निवडून आलेत त्या लोकांनाही सर्वांना त्यांच्या वॉर्डात काय भूमिका आहे मांडायची आहे त्यांनाही मांडता याव्यात आणि आपल्या नागरिकांनाही कळावं की आपला नगरसेवक काय प्रकारे भूमिका त्या ठिकाणी मांडतोय। ह्या सर्व गोष्टीच्या अनुषंगानं ही एक आम्ही मागणी त्यांना केली। स्वतः त्यांची नगराध्यक्षांची काकाजींची इच्छा होती की बाबा अंबाजोगाई शहरातलं सर्व PTR असतील, बाकीच्या गोष्टी असतील ऑनलाईन भविष्यात झाल्या पाहिजेत, त्या ऑनलाईन करण्यासंबंधातला निर्णय त्यांनी घेतला आणि आज पदभार स्वीकारल्यानंतर सर्वात पहिल्यांदा त्यांनी माता रमाई जी घरकुल योजना आहे त्या घरकुलाच्या योजनेचा लाभार्थ्यांचा हप्ताचा बिल त्यांनी आज त्या ठिकाणी तिथं काढलं आणि त्याच्यावरती पहिली सही त्यांनी केली। नक्कीच मला आनंद आहे की त्यांच्या राजकीय 50 वर्षाचा अनुभव आपल्या नगरपालिकेला शहराला नक्कीच चांगल्या पद्धतीनं प्रशासकीय सेवेचा सगळ्या गोष्टीचा अनुभव लोकांच्यापर्यंत तो पोचेलच। आणि दुसरी एक त्यांनी महत्त्वाची सूचना नगरपालिकेसमोर ह्या ठिकाणी लावलेली आहे की नगरपालिकेमध्ये जे सर्वसामान्य नागरिक काम घेऊन येतील त्यांना कुठल्याही पद्धतीची आर्थिक चढ बसण्याचं काम कुठल्या कर्मचाऱ्याच्या किंवा एखाद्या कुठल्या तिरस्थ माणसाच्या माध्यमातून नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये होत असेल तर त्यांनी थेट नगराध्यक्षांना फोन किंवा मेसेज टाकावा आणि कुणीही पैसे नगरपालिकेत अनावश्यक ज्याला आपण लाच म्हणू, भ्रष्टाचार म्हणू, काही म्हणू, ह्या पद्धतीनं ते रोखलं पाहिजे ही त्यांची भूमिका या ठिकाणी आहे आणि तीच भूमिका घेऊन आजपासून काकाजी कामाला सुरुवात करतील। अंबाजोगाईच्या जनतेनं या ठिकाणी जे विश्वास काकाजींवरती टाकला आहे तो आम्ही सार्थ ठरवण्याचा प्रयत्न भविष्यामध्ये 5 वर्षामध्ये करू। आणि मी आणखी एक भूमिका मांडली किंवा जे सर्व नगरसेवक आहेत म्हणजे आता आमचे नगरसेवक असतील किंवा समोरचे नगरसेवक असतील सर्वांनी एकत्रितपणे गावचा विकास केला पाहिजे ही माझी भूमिका आहे आणि ती भूमिका विकासाच्या बाबतीतली आहे किंवा विकासाचं काम करताना आता निवडणुका संपलेल्या आहेत, पुढे जाऊन आपल्याला काम करायचं आहे, शहर बदलायचं आहे, आमदारांनी अनेक योजना आणल्यात, राज्यामध्ये आमदारांच्या विचाराचं सरकार आहे, केंद्रामध्ये आमदारांच्या विचाराचं सरकार आहे आणि सत्तेतला आमदार इथं असल्यानंतर त्या सर्व कामं आमदारांच्या माध्यमातून योग्य पद्धतीनं होतील आणि आपल्या आमदार स्वतः ह्या सर्व गोष्टीचा रोज पाठपुरावा मंत्रालयीन कामकाजामध्ये या ठिकाणी करत असतात। त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्या शहरामध्ये भरपूर विकास भविष्यात सुद्धा करण्याचा आमचा प्रयत्न या ठिकाणी राहील। ह्या आघाडीच्या माध्यमातून जनतेने खूप सारा विश्वास काकाजींवरती टाकला आणि त्यांच्या निवडणुकीतल्या म्हणजे आयुष्यातल्या पहिल्या निवडणुकीला त्यांना इतक्या मोठ्या मतानं लोकांनी निवडून दिलं ह्याचं मला सार्थ अभिमान आहे। नक्कीच आम्ही शहरामध्ये एक ट्रान्सपरंट काम, एक क्लिअर काम करून शहराचं नाव आणि त्या खुर्चीचं वैभव भविष्यामध्ये वाढेल, ह्याच पद्धतीनं गावाचं नाव वाढेल असंच काम आम्ही
भविष्यामध्ये करत राहू असाच विश्वास आज त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लोकांना सर्वांना दिला आणि जे प्रेम आज रॅलीच्या माध्यमातून लोकांनी काकाजींवरती दाखवलं, माझ्या मतानं गेल्या 35 वर्षापासून आमच्या कुटुंबावरती अनेक निवडणुकीच्या माध्यमातून जे लोकांनी प्रेम दाखवलं त्यापैकी सर्वात उच्चांक प्रेम, एक मोठी रॅली, लोकांचं स्वागत, लोकांनी केलेलं पुष्पवृष्टी किंवा ज्या व्यक्तीनं 40 वर्ष लोकांची कुठल्याही पदाची अपेक्षा न करता सेवा केली ती व्यक्ती आज पदावरती बसल्यानंतर काय स्वागत असतं, हे स्वागत आम्हाला आज काकाजींच्या रॅलीच्या माध्यमातून दिसलं आणि त्याचा नक्कीच आम्हाला सर्वांना आनंद त्या रॅलीच्या माध्यमातला आहे. आणि भविष्यात सुद्धा माझी नागरिकांना विनंती राहील की आपण सुद्धा ज्या काही आपल्या चांगल्या सूचना असतील गावाच्या बाबतीतल्या त्या सर्व सूचना आपण नगराध्यक्षांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही नगराध्यक्षांना भेटा, आपलं गाव चांगलं गाव म्हणून भविष्यामध्ये होईल ह्याच अपेक्षेनं तुम्ही आणि आम्ही मिळून गावचा बदल करू, अंबेजोगाई शहराला चांगल्या पद्धतीनं विकसित करण्याचं काम करू, एवढाच विश्वास ह्या प्रसंगी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. न्यूज 1 महाराष्ट्र.